विद्यार्थी विचार कसा करेल आणि विद्यार्थ्याची विचारशक्ती कशी वाढेल यासाठी जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा विद्यार्थ्यांचं अध्ययन होत असतं. यासाठी विद्यार्थ्यांचं असा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा विद्यार्थ्यांचं अध्ययन होत असतं. आणि म्हणून शिक्षकावर ही मोठी जबाबदारी आहे की केवळ त्याला माहितीचा साठा किंवा केवळ विद्यार्थ्यांसमोर माहितीचा डोंगर नाही रचायचा, तर या माहितीचं रूपांतर ज्ञानात कसं कन्वर्ट होईल अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो की तापलेल्या भांड्याला हात लागला की भाजतं, ही झाली माहिती, ही झाली माहिती. पण जेव्हा विद्यार्थी तापलेल्या भांड्याला हात लावतो, त्याचा तापलेल्या भांड्याला हात लागतो आणि भाजतं, मग त्याला कळतं वेदना होतात, आग आग होते, असं काहीतरी होतं की नाही, कळ येते. असं जेव्हा होतं तेव्हा त्याला ज्ञान होतं, तेव्हा त्याला काय होतं, ज्ञान होतं की अरे भाजणं म्हणजे काय. तर विद्यार्थ्याला ज्ञान होईल असा प्रयत्न आपण केला पाहिजे. केवळ माहिती आपल्याला द्यायची नाही शिक्षक म्हणून, तर ही जी माहिती आहे त्या माहितीचं रूपांतर ज्ञानात झालं पाहिजे. असा प्रयत्न आपण जेव्हा करत राहतो तेव्हा त्याचं नाव आहे अध्यापन आणि त्याचं नाव आहे अध्ययन आणि त्याचं नाव आहे शिक्षण. या अंगाने आपल्याला शिक्षणाकडे बघायचं, या अंगाने आपल्याला शिक्षणाकडे बघायचं. हा जो काही म्हणजे माझ्यासमोर जो थोडासा विषय आहे म्हणजे अध्यापनाच्या पद्धती असं असंच आहे ना सर, हो, टीचिंग मेथड्स. तर हा जो विषय आहे किंवा हा जो मुद्दा आहे या मुद्द्याला स्पर्श करण्यासाठी आपल्याला त्याला अनुसरून जी पार्श्वभूमी आहे ही आपल्याजवळ असली पाहिजे, ही आपल्याजवळ असली पाहिजे. तरच या गोष्टीकडे आपण लक्ष किंवा या गोष्टीकडे आपण लक्ष आपण काय करूया त्याचं किंवा ही गोष्ट आपण लक्षात घेऊया. म्हणजे पद्धती म्हणजे काय, म्हणजे त्याची व्याख्या सांगायची झाली तर एका विशिष्ट वातावरणात विद्यार्थ्यांवर जेव्हा चांगले संस्करण करायचं असतं, चांगलं संस्करण करायचं आणि यासाठी एक आपण आराखडा तयार करतो, यासाठी जो एक आराखडा तयार करतो त्याला आपण पद्धती असं म्हणतो. विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी जो आपण आराखडा तयार करतो मग त्याच्यात वातावरण आहे, त्याच्यात आशय आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टीचा एक आराखडा म्हणजे आपली पद्धती. आणि या अनेकविध पद्धती आपल्याला शिक्षक म्हणून अवलंबता आल्या पाहिजेत आणि त्याचा आपल्याला परिचय असला पाहिजे. आता पद्धती म्हणून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मी तुम्हाला एक 2-3 संदर्भ देतो. मुलं शिकतात कशी हे नीट आधी समजून घेतले पाहिजे. म्हणजे कधीतरी तुम्ही श्रुती पानसेंची खूप सारी व्याख्यानं यूट्यूबवर आहे, कधीतरी ऐकतात. आमचे हेरम कुलकर्णी खूप याबद्दल भाष्य करतात, कधीतरी तुम्ही ऐकतात. म्हणजे शाळेबद्दलची मग शाळा असू द्यात महाविद्यालय असू द्यात एक सुंदर व्याख्या त्यांनी सांगितलेली आहे. तर शिकण्याचं ठिकाण म्हणजे शाळा महाविद्यालय नाही, शिकण्याचं ठिकाण म्हणजे शाळा महाविद्यालय नाही, तर शिकण्याची संधी देते, शिकण्याची संधी देते असं संधीचं ठिकाण, शिकण्यासाठीच्या संधीचं ठिकाण म्हणजे शाळा आणि महाविद्यालय. आजच्या सकाळचा लेख तुम्ही वाचला असाल तर NEP 20 आणि त्या अनुषंगाने आपल्या समोरची आव्हानं आणि आत्ताचं वास्तव ह्या सगळ्याचा विचार केला तर तुमच्या आणि माझ्याकडं एक भेडसावणारा प्रश्न आहे. विद्यार्थी वर्गात येत नाही, विद्यार्थ्यांना शिकावंसं वाटत नाही. ह्याचं कारण काय? ह्याचं कारण आहे तंत्रज्ञान. म्हणजे आपण जे तासभरात आता तुम्ही मोबाईल चालू केला, एक प्रश्न विचारला अध्यापनाच्या पद्धती कोणत्या, म्हणजे मी जे काही तुम्हाला अर्ध्या तासात पाऊण तासात जे तुम्हाला सांगायला लागलोय ते तुम्हाला अवघ्या 1 मिनिटात तुमच्या समोर उत्तर येते. मग कशाला 1.5 तास खर्च करायचा असा विद्यार्थ्यांच्या समोरचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाला जर तुम्हाला छेद द्यायचा असेल, हा प्रश्न सोडवायचा असेल तर जे त्याच्यात मिळत नाही ते तुम्ही इथं दिलं पाहिजे. जे त्याच्यात मिळत नाही ते जर तुम्ही इथं द्यायला इथंच मिळत नाही ते तुमच्याकडेच मिळतं असं जेव्हा त्याला कळेल तेव्हा तो तुमच्याकडे येईल.
तेव्हा तो तिथं बसेल, तेव्हा तो तुमचं ऐकेल, तुमचं सगळं ऐकेल. आणि म्हणून मग आपल्याला अध्यापनाच्या पद्धती नीट समजून घेतल्या पाहिजे. आपल्याला केवळ अभ्यासक्रम म्हणजे प्रश्न आणि उत्तरे एवढ्यापुरतं बांधील किंवा एवढ्यापुरतं मर्यादित असून चालत नाही, हा त्याचा एक छोटा पार्ट आहे. तर शिक्षणाचा आणि जीवनाचा संबंध असला पाहिजे. शिक्षणाचा आणि जीवनाचा संबंध असला पाहिजे. असं जीवनाभिमुख शिक्षण तुम्ही जेव्हा या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मांडत जा, जीवनाभिमुख शिक्षण जेव्हा अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मांडत जाल, तेव्हा विद्यार्थ्याला आपसुकच किंवा थोडं थोडं याबद्दल काहीतरी वाचावं, शिकावं, यावं, भेटावं, बोलावं, चर्चा करावी असं काहीतरी वाटत राहील. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी आपल्याला बदललं पाहिजे. म्हणजे कोडॅक नावाची कंपनी कदाचित तुम्ही ऐकलं असेल की एकेकाळी जेव्हा फिल्म होत्या, कॅमेऱ्यात त्या घातल्या जायच्या, फोटो काढायचं, धुवायचं, हा प्रचंड व्यापार, म्हणजे कोट्यावधीचा म्हणजे अब्जावधीचा टर्नओव्हर असणारी ती कंपनी होती. त्या कंपनीला वाटलं की यापुढे याच्यात काही बदल होणार नाहीत, कंपनी बदलली नाही, तंत्रज्ञान स्वीकारलं नाही, नाविन्याचा शोध घेतला नाही, संशोधन केलं नाही आणि डिजिटल जमाना आला, कंपनीला टाळं घालायला लागलं. आपल्याला सुद्धा म्हणजे तुमचा आजचा सकाळचा अग्रलेख वाचलात, संपादकीय लेख जर वाचला तर त्याच्यात एक हा शब्द आहे, कदाचित आणखी काही वर्षांत कदाचित सगळ्या शाळा महाविद्यालयांना टाळं घालावे लागते, अशा प्रकारचं वास्तव आपल्या अवतीभोवती आहे. म्हणजे बोलू नये पण मराठी शाळा बंद व्हायला लागली, हे वास्तव आहे. हायस्कूलची स्थिती फार चांगली आहे असं म्हणायचं कारण असतं. म्हणजे अपवाद वगळता सगळ्या शाळातल्या शिक्षकांना मुलं शोधावी लागायला लागली. आमची परिस्थिती सुद्धा यापेक्षा वेगळी नाही आहे. आणि म्हणून हे सगळं जे आपल्याला भेडसावणारं वास्तव आहे, त्या वास्तवाला सामोरं जायचं असेल तर आपल्याला बदलावं लागेल. आपल्याला म्हणजे केवळ ओंकार महाविद्यालयातल्या प्राध्यापकांना नाही, तर शिक्षक म्हणून ही आपण वर्ग म्हणतो, या सगळ्या वर्गाला बदलावं लागतं. या सगळ्या वर्गाला बदलावं लागतं. आणि जर आपण बदललो, म्हणजे हे जे आजकाल घडायला लागले, ह्या घडण्यासाठी जे अनेक फॅक्टर्स आहेत, त्यातला एक फॅक्टर आहे आपण. शासन आहे, समाज आहे, पालक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीला एक फॅक्टर आपणच आहोत. म्हणजे अगदी आता कळीचा मुद्दा असणारं एक उदाहरण सांगायचं झालं तर खरात का जन्मला हो? खरात का पेपरात यायला लागला? तर आपण विज्ञान नीट शिकवलं नाही. आपण विज्ञान नीट शिकवलंच नाही. म्हणजे 86चं धोरण तुम्ही जर वाचलात तर त्यातलं एक जी 9 उद्दिष्ट आहेत शैक्षणिक धोरणातली, तर त्यातलं एक उद्दिष्ट आहे तर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा परिपोष करतो. आपण कुठे त्याचा परिपोष करतो? म्हणजे मी घर बांधताना मुहूर्तच बघतो. शिक्षक घर बांधताना मुहूर्त बघतो, तो विज्ञानाचा असला तरी बघतो. म्हणजे मराठीच्या शिक्षकांना बघावा असा माझा मुद्दा नाहीच आहे. पण विज्ञानाचा शिक्षक जेव्हा मुहूर्त बघतो तेव्हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा मुद्दा पडलेलाच असतो. मग आपण विज्ञान खरंच शिकवतो का? आणि जर विज्ञान आपण शिकवलं असतं तर अशा बुद्धूबाबांचा आजकाल जमाना आला नसता. जे तिथं जाणारे कोण कोण आहेत हा आणि वेगळाच संशोधनाचा मुद्दा आहे. पण तो एकच खरात नाही, आपल्या गडिंग्लजमध्ये सुद्धा कितीतरी खरात आहे. हे का मोठे झाले, हे का श्रीमंत झाले? तर आपलं अज्ञान आहे. आपलं काय? अज्ञान आहे. आणि म्हणून मग आपल्याला शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना डोळस बनवायचं. मग डोळस बनायचं असेल तर पहिल्यांदा शिक्षक डोळस झाला पाहिजे. म्हणजे मी असं सांगतो की आडात असलं तरच पोर येते. आमचे एक आम्रपाली देवेकर नावाचे गारगोटीला विद्यार्थी राहते. त्यांनी घर बांधलं, मुहूर्त बघितला नाही, आया बिया काय काढला नाही, जागा त्या जागेत पुढंच काही जागा ठेवली आणि त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांनी घर बांधलं.
मुहूर्त बघितला नाही, आया काढला नाही, घर बांधलं, पूर्ण झालं. आणि घराची वास्तुशांती कशी केली तर सावित्रीबाईचा फोटो घरात पुजला आणि घरात गेले. सगळं सुखाचं आहे. लग्नाचा मुहूर्त म्हणजे मुलगी बघायला जायला सुद्धा मुलगाही बघतो आणि मुलगी बघतो. चांगला दिवस बघून मुलगी बघायची, अशी एवढी मानसिकता आहे. चांगला बघून मुहूर्त बघायला लग्न करायचं. म्हणजे साखरपुड्याला मुहूर्त आहे, लग्न मुलगी बघायला जायला मुहूर्त आहे, लग्नाचे मुहूर्त आहेत वगैरे वगैरे, हे सगळं मुहूर्ताने आपण करतो. आणि तरी सुद्धा प्रत्येक घरात काहीतरी बिघडलेलंच आहे. मी हे एवढ्यासाठी सांगायला लागलो की जेव्हा विज्ञान म्हणजे असं का तसं का ह्याच्या मुळाशी